गेल्या काही दिवसा अगोदरच माझ्याकडे एक पाहुणे येऊन गेलेले. ते मला बोलले, की "ऋतिका तू पोळ्या छान बनवते हां." मी बोलले, "अरे हे काय आहे आतमध्ये? पोळ्या तर नॉर्मली सगळेच बनवतात." ते बोलले, "नाही, आर्मी क्वार्टरमध्ये असताना इंडक्शनवर पोळ्या बनवणं इतकं सोपं नसतं. कारण आमच्या हातच्या पोळ्या ह्या व्यवस्थित होतच नाही आहे. त्या वातळल्या होतात." आणि खरं बघितलं तर मग त्या गोष्टीवर मी 2-3 दिवस विचार केला, की खरंच मी पण सुरुवातीला पोळ्या करायला लागले, तेव्हा इंडक्शनवर माझ्याही हातच्या पोळ्या चांगल्या होत नव्हत्या. वातळल्याच होत होत्या. मग म्हटलं, की की चला आता आपल्याला कोणी म्हणतच आहे, की "तू पोळ्या छान करते," तर आपण पण पोळ्या करूनच बघायच्या. पण खरं सांगायचं तर याच्यामागचा हा उद्देश मुळीच नाही आहे, की मला पोळ्या छान करता येते आणि मी पोळ्याचा व्हिडिओ करते आहे. फक्त हा इंडक्शनवर थोडं त्रासदायक असतातच पोळ्या करणं सर्वांसाठीच. कारण याच्यामध्ये वेळ जास्त जातो आणि पोळ्याही थोड्या कडक होतात. बस म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येतो आहे. फक्त आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा ती एक समान भागामध्ये ती लाटल्या गेली पाहिजे. तिची किनारे जे असतात काठं ते व्यवस्थित लाटली गेली की पोळी आपोआप चांगली होते. आणि मुळात त्याचा जो बेस असतो म्हणजे उंडा तो चांगल्याने मळला गेला तर ती पोळी अगदी छान लसलशीत होणारच असते. आता त्याला तव्याला आधी तेल लावून घ्यायचं. त्यांनी काय होतं, की आपण जशी पोळी टाकली तर त्याला ते तेल लागतं आणि तेल लागल्यामुळे ती छान अशी फुगायला तयार होते. आता एका बाजूला तिला छान असं शेकू द्यायचं, म्हणजे एकदम मंद आचेवर. त्यानंतर तिला पलटवून घ्यायचं आणि दुसरीकडूनही तिला शेकू द्यायचं चांगल्याने आणि वरून तिला थोडंफार तेलही लावून घ्यायचं. ते तेल लावल्याने काय होईल, ती पोळी अशी लसलशीत होण्यासाठी तयार होईल आणि खालच्या बाजूला तिला जाडही लागणार नाही. आता बघा, इकडून आपली पोळी शिजली गेली आणि बघा कशी आपली पोळी लसलशीत झाली आहे, सुंदर आणि छान अशी नरमसुद्धा ती पोळी झालेली आहे.